हॅलो, दोन्ही टीमचे 12th मॅन मंचावर यायचं आणि तर स्कोर कार्ड मध्ये काही परिवर्तन झालं तर ऐकून घेतलं जाणार नाहीये. दोन्ही संघाचे 12th मॅन मंचावर रवाना करायचे. नंतर कोणी जबाब विचारला तर त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल, कारण की मॅच सुरू होण्या अगोदरच आम्ही इथे 12th मॅन बोलवतोय. चला येऊया मॅच मध्ये. एक बाजूला टीम पाहतोय आपण हिरेवाडी आणि त्यांचे विपक्ष सावळा जांभूळवाडी. स्ट्राइक एंड वरती फलंदाज प्रमोद एक डावकुरे आताचा फलंदाज आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. काय घडलं पहिल्याच बॉल वरती विकेटचं पतन. पहिला झटका पहिला आदरा आपण पाहतोय टीम हिरेवाडी आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय सावला जांभूळवाडीचा हा गोलंदाज. चला टीम वाशिव लीग संघाचा कर्णधार आणि टीम बडवल संघाचा कर्णधार टॉस द बॉक्स मध्ये यायचंय. आपण पाहतोय आजच्या गटातील पहिल्या राऊंडची ही तिसरी मॅच आपण पाहतोय. चौथी मॅच आणि यानंतरची शेवटची मॅच असेल पहिल्या राऊंडची. एका बाजूला टीम वाशिवले आणि त्यांच्या विपक्ष टीम बडवल. पहिल्या बॉल वरती विकेटचं पतन झाल्यानंतर नेक्स्ट बॉल अगदी वेगवान बॉल फेकला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाज पाहतोय आपण सुभाष. यावेळेस न्यू बॅटर आला स्ट्राइक एंड वरती. गणेशला पाहतोय. पहिलाच बॉल पेस केलाय. अगदी डॉट फेकी आली. सॉरी सचिन आहे. प्लेसमेंट इथे मात्र फक्त प्लेट केला. या बॉलला फक्त दिशा देण्याचं काम या फलंदाजाच्या माध्यमातून केलं. एकदा मात्र अंकित केले. अकाउंट ओपन झालाय. श्रीगणेश झालाय. आपण पाहतोय टीम हिरेवाडीचा एक धाव धावफलकावरती लागले गेले. आतापर्यंत 3 बॉल फेकलेत. 1 विकेटचं पतन आणि 1 धाव धावफलकावरती. यावेळेस फुल बॉल होता परंतु संधी घेता आली नाहीये. इथे बाईच्या स्वरूपात आपण पाहतोय चौकार आलाय. नशिबाची साथ आणि चौकाराची गाठ. या 4 धावीच्या साह्यानं स्कोर कार्ड पुढे सरकला जातोय. जाऊन टेपला जातोय 5 या आकड्यावरती. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय परंतु विचार करायला गेला तर क्षेत्ररक्षकाची थोडीशी चुकी इथे पाहायला मिळाली आणि बॉल बॅकवर्ड साईडला जाऊन टेपला आलाय बायच्या स्वरूपात चौकार. 5 धावा धावफलकावरती पूर्णशः सुभाष गोलंदाजी ट्रॅकवर. येस यावेळेस पंच नक्कीच आमच्याकडे ओढले जातील. आउटसाइड द ऑफ स्टंप. यस इट इज द व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात पूर्णशः धावफलकात भर. 6 धावा धावफलकावरती. या अगोदरचा आवाज अगदी चुकला शॉट प्रसिद्ध आदरणीय योगेश वाघ सर यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत चांगला आवाज दमदार आवाज पोहोचवला जातोय. थोडासा ब्रेक सुद्धा घ्यावा लागतोय कारण की घशाचा त्रास कंटिन्यू जर समालोचन केलं तर नक्कीच तो त्रास अनुभवतोय आणि तोच त्रास शांत करण्यासाठी आपण पाहतोय योगेश वाघ सर थोडस ब्रेक घेत आहेत. यावेळेस चांगली गोलंदाजी होत होती. तितकीच चांगली गोलंदाजी पुन्हा पाहायला मिळते. जरी एक बॉल मागे थोडीशी खराब फील्ड पाहायला मिळाली चौकाराला बॅकवर्ड साईडला. इथे मात्र कमबॅक केलाय सुभाषने. यावेळेस डॉट बॉल फेकलाय. पुन्हा स्ट्राइक एंड वरती बॅटर आपण पाहतोय गणेश. यावेळेस पंच आमच्याकडे ओळतायत. शतक क्रमांक पहिला संपला गेला. मॅनेटरी पॉवर प्लेचं शतक संपला आणि टीमची टोटल आपण पाहतोय टीम हिरेची वाडी जवळ पोहोचती. एका गडीच्या मोबदल्यात 6 धाब्यांवर. चला नाणेफेकीचं कौल ओढून घ्यायचंय दत्ता. एका बाजूला टीम वाशिवले त्यांच्या विपक्ष आपण पाहणार आहोत टीम बडवल. चला नाणेफेकीचं कौल ओढून घ्यायचंय दत्ता.
गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय वैयक्तिक पहिला संघाचं दुसरं शतक घेऊन जगदीश. वाशिवली टीम आपला कर्णधार आणि टीम बडवल. 6 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आल्यात फक्त 6. एका गड्याच्या मोबदल्यात पुन्हा नौका गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. जगदीश फुल बॉल फुल वर पुल करण्याचा प्रयत्न क्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न होत होता. फेस चेंजर फटका शोधण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्नाला अपयश आलाय. इथे पहिलाच बॉल डॉट आलाय. गोलंदाजाची इथे भूमिका जर पाहायला गेली तर चांगली भूमिका बजावतायत आता आपण पाहतोय टीम. ह्या वेळेस सलग दुसरा बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी मार्क वर होती. अगदी बॅटिंग लाईन पीस वरती मात्र आता गोलंदाजी पीस बनवलं जात आहे. यावेळेस पुन्हा निर्धावची संख्या होणार होती परंतु मी तर म्हणाल विकेटचं पतन झालंय. दुसरा विकेट तंबूच्या असलेला फलंदाज बाद होईल. सचिन बॅक टू डग आउट. न्यू बॅटर हिरेचवाडी संघाकडनं आपण पाहतोय महेंद्र एमएच जना वाशिवली मित्रा ये टॉस उडवाय. जनार्दन टीम वाशिवली आपल्या कर्णधार यायचे टॉस द बॉक्स मध्ये. यस महेंद्र आला स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. गेल्या प्रहार चढवण्याचा प्रयत्न परंतु हा सुद्धा बॉल डॉट. मिडल ओव्हर जाते की काय कारण की आतापर्यंत या गोलंदाजाने फेकलेत 4 बॉल आणि धाव एकही खर्च केले नाहीये. विकेटचं पतन झालंय. यावेळेस मात्र मिडल ओव्हर जाता जाता राहिले पण आमच्याकडे ओळतायत. दोन्ही हात टाईट. हा बॉल आहे वाईट. यस नेक्स्ट मॅच बडवल संघटनेपैकी कौल जिंकलाय आणि प्रथमतः बॅटिंग स्वीकृत केले आमंत्रित केले वाशिवली टीमला गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस स्टार्ट बॉल आलाय. वाईट जर टाकलं नसतं तर नक्कीच या बॉलने मिडल ओव्हर फेकली असती. या शृंखलेमधली मित्रमंडळ आजच्या दिवसातली पहिली मिडल ओव्हर टाकता राहिला गेला. इथे एक धाव खर्च केली. अजूनही उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा टप्प्याचा चेंडू लास्ट जवाब गोलंदाजी. अगदी आपल्या संघाला विजयाकडे झुकवण्याचे काम जर कोणी केलं असेल तर मी तर म्हणेल नक्कीच या गोलंदाजाने. आपण पाहतोय गोलंदाज जगदीश. येस सावळा जांभळीचा गोलंदाज. आतापर्यंत 2 गोलंदाजांनी गोलंदाजी केली. धावा खर्च केल्यात फक्त 7. पहिल्या गोलंदाजाने 6 धावा आणि या गोलंदाजाने 1 धाव ती सुद्धा वाईटच्या स्वरूपात. अजूनपर्यंत बॅट कनेक्ट धावा या ओव्हर मध्ये आल्या नव्हत्या. नौका गोलंदाज आलाय गोलंदाजी ट्रॅक वर. राजेशची ही आगीन गाडी किती दवडली जाणार. जगदीशच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी केली जाईल का. पहिलाच बॉल दरम्यान रिझल्ट मध्ये रवाना केलाय. फिल्डर आहे परंतु बॉल गोलीच्या वेगाने जातोय. यावेळेस एमएच्या बॅच मधनं आलाय चौकार महेश. पहिलाच बॉलचा समाचार घेतलाय. चौकार मात्र इथे लगावलाय. चौकारच्या साह्याने टीमची टोटल धावणं पोहोचली 11 या आकड्यावरती.
सॉरी गणेशच्या माध्यमातून आला इथे चौकार. स्ट्राइक एंड वरती गणेश आहे आणि त्याच्याच बॅट्समधून चौकार आलाय. आगल्या वेगळ्या शैलीची गोलंदाजी इथे पाहायला मिळते. चुकबुल करणारी गोलंदाजी. पहिला बॉल जरी मोठा प्रहार आला होता तरी मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्नाला यश आलंय. त्याच्या जवळ जाऊ नको गड्या, बारीक दिसतो. छोटा पॅकेट बडा धमाका. जरी चौकार आला होता तरी मात्र नेक्स्ट बॉल डॉट फेकलाय. पुन्हा गोलंदाज समोर गणेश आहे. यस यस आगली वेगळी गोलंदाजी. एक स्टायलिश गोलंदाज ज्याला ओळखला जातोय तो मात्र आपण पाहतोय. टीम सावला जांभूळवाडी. छोटा पॅकेट बडा धमाका. आतापर्यंत 3 बॉल फेकले, 4 धावा खर्च केले आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, दमदार स्ट्रोक आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात. उचलपेक होईल तिथपर मात्र इथे बस दादा अजून लांब गेला चौकार. नशीब गडी तिकडे आहे. जशी का डुकराची खोड झेली आई. हे जाळेत ते जाळेत ते जाळेत हे जाळेत कंचे बुडल जेला. पंच 4 3 सध्या रात आंधळ आहे. अवांतर फेकी केल्यामुळे इथे 3 धावा तर खर्च केले आहेत आणि या 3च्या स्वरूपात धावफलकात बड तुहेरी अंक लागला जातोय. आपण पाहतोय 14 धावा धावफलकावर. गोलंदाज मात्र आपला आतोनात प्रयत्न करतोय परंतु क्षेत्ररक्षकांची साथ इथे मिळत नाहीये. ते हेर मग घ्या हंपर मार डंपर झाला. बॉलर विचारत पडला मग करी तू काय तुम्ही करताय काय. बायच्या स्वरूपात इथे आलाय चौकार. आता कीपर वर आकडतील. सावळा जांभूळवाडी मध्ये चांगली गोलंदाजी होत होती परंतु क्षेत्ररक्षकांची साथ इथे मिळणं खूप गरजेचं होतं. म्हणता येत ना ज्या वेळेस गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतोय त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली जाते. परंतु ज्या वेळेस गोलंदाज इथे सुरेख गोलंदाजी करतोय त्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकांची साथ इथे मिळत नाहीये. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ असणं खूप गरजेचं आहे. यावेळेस डॉट बॉल येणार होता परंतु चौकार आला. यस आता मात्र डॉट बॉल शतक क्रमांक 3 संपला गेला. टीमची टोटल जाऊन पोहोचली आपण पाहतोय हिरेची वाडी जाऊन पोहोचली जाते 18 या आकड्यावरती. खराब आणि खराब फलंदाजी पाहायला मिळते. प्रॅक्टिसचा अनुभव प्रॅक्टिसचा अभाव इथे मात्र कमी पडला जातोय. अनुभव आहे परंतु प्रॅक्टिसचा अभाव इथे कमी पडला जातोय. सावळा जांभूळवाडी नेट ताणले वाटतं रातभर प्रॅक्टिस करतो वया वाटतं बॉलर तस. यावेळेस पाहतोय नवका गोलंदाजी रडार पडती रबाना केला जातोय 10-12 पावलांचा रनअप घेऊन. रितेश आणि समोर फलंदाजी ट्रॅक वरती फलंदाज पाहतोय आपण गणू दादा. यस पंच व्हाईट बॉल. अंपरने हात पाय सगळे धवळ करून टिकला. ती पॅन्ट धवळी घालायची असं वाटत अर्धाच माणूस उभा आहे. पुन्हा व्हाईट बॉल. 3 बॉलरने चांगली गोलंदाजी केली परंतु या गोलंदाजाला झालंय काय काहीच बी झोमला नाही ना. आला बॉल मंगचेदारल काय हेरा हल्दिल गेल्या योगडी मंगचेदारल बघत वयात आता मंगचेदारल बॉल फेकितो. बस बॉल कुठं आहे. बॉल बाहेर नंद्री तू बॉल जाग्यावर. यावेळेस मात्र पुन्हा डॉट बॉल फेकलाय. जरी 2 बॉल वाईट फेकले होते त्यानंतर मात्र कमबॅक केला. डॉट बॉल फेकला गेलाय. पुन्हा इथे 10-12 पावलांचं रनअप. बाबा अंपर हे बेकार गड्या 3 चांगलं होतं नेवकांच्या पटीतून काढलाय. याला घडायला नाही.
नक्कीच आणि 2,000 फी जास्त दिले तर याला बॉलिंग दिली काय झाले. ह्यावेळेस पुन्हा सज्ज आहे, परंतु आतापर्यंत या गोलंदाजाने 3 बॉल वाईट फेकलेत. ह्यावेळेस सुरेख 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 गोलंदाजी, आता मात्र कमबॅक केलाय. थोडस प्रेशर कप्तानकडनं पाहायला मिळालं आणि त्या प्रेशर वरती खेळत असताना आपण पाहतोय थोडस कमबॅक केलाय. इथे वाईट बॉल फेकलाय, डॉट बॉल फेकलाय. झोप आली बस. 3 वाईट आणि यो चौकार, आवाज केली ताईट. यावेळेस 18 तर धावा आल्या होत्या 3 षटकांमध्ये. आता मात्र या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचती. आपण पाहतो हिराची पाडी जाऊन पोहोचती 25 या आकड्यावरती. अजूनही या गोलंदाजाची उर्वरित बॉल बाकी आहेत. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. गोलंदाजावरती मात्र हल्ला बॉल केला जातोय. वारंवार प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतोय. यावेळेस स्टेट ऑन ड्राईव्ह फटका सजवला क्षेत्ररक्षक आहे, घडणार नाहीये चुकी. इथे झेल पकडलाय, पकडा कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण असतं. यावेळेस झेल टिपला गेलाय, फलंदाज तंबूच्या सरेला आपण पाहतोय. गणेश तंबूच्या असलेला न्यू बॅटर विशालला इथे रवाना केलं गेलंय. आता मात्र विशालची फलंदाजी या 1-2 बॉलवर चमकणं खूप गरजेचं आहे. उर्वरित काय चेंडून जाईल बाकी. 25 धावा फलकावर. थोडीशी बॅकफुटला आणि बॅकफुटला जाताना पाहायला मिळते हिराची वाडी टीम. बाबा सुपला शॉट, कपला का काय आहे. यावेळेस बॅकवर्ड साईडला चेंडू रवाना केला होता. अगदी सुपला स्टाईल शॉट रे ते मारला होता. सक्सेसफुल ठरला गेलाय. चौकार मात्र आलाय. चौकाराच्या सहाय्यानं 29 धावा धावफलकावर लागले गेले आहेत. यस 2 धावा आणि 1 विकेट. टीमची टोटल धावणं पोहोचली आहे तब्बल 31 या आकड्यावरती. विजयासाठी गरज आहे टीम सावला जांभूळवाडीला 32 धावांची. 24 बॉल आणि 32 धावा. काय घडणार या मॅच मध्ये, कोण जिंकणार आणि कोण हारणार, आजच्या दिवसातले लो स्कोरिंग मॅच इथे पाहायला मिळेल. 24 बॉल आणि 32 धावा लगवावे लागतील टीम सावळा जांभूळवाडीला. चला चला हिऱ्याची वाडी आपण जायचं लाईनअप मध्ये. क्षेत्ररक्षण तैनात करायचंय.
स्ट्राइक एंड वरती पाहतोय आपण टीम सावला जांभळवाडी कडनं एकनाथ न स्ट्राइक एंड वरती जगदीश आहे गोलंदाज ट्रॅक वरती पाहतोय हिरेवाडीच्या माध्यमातून प्रमोद पहिलाच बॉल इथे आउटसाइड द लेग स्टंप यस नॉट डाउट वाईट बॉल अकाउंट तर ओपन झालंय श्री गणेश झालाय 32 धावांचं टार्गेट हे 32 च ना पूर्ण करत असताना आपण पाहतोय एक धाव फलकावर लागली पंच यस पेनल्टी 2 रनाची प्रत्येक खेळाडूला सांगितलं जात आहे सेंटर पॅड कंपल्सरी आहे या आमच्यासाठी नाही मित्रांनो तुमच्यासाठीच आहे अरे सेंटर पॅड घालून जा झाली वय त्यांचं टिकाय नाही झालं त्याचं काय आम्ही नारळाच्या कवट्या तरी गवसून जातो तुम्ही सेंटर पॅड घालून जा नसेल तर कमेंट करून घेऊन जा यावेळेस चौकार आहे पहिला बॉल आला होता वाईट नेक्स्ट बॉल वरती चौकार आला आणि चौकाच्या साह्यानं जाऊन पोहोचले टीम 5 या आकड्यावरती 32 धावांचं टार्गेट होतं 2 धावांची पेनल्टी लागली या बाबा हिरेवाडीवाले एक बॉल तेवढे तुटून पडतं नक्कीच टीम सावला जांभूळवाडी 2 रनाची पेनल्टी बसली आपल्याला विजयासाठी गरज असेल मी तर म्हणतोय 34 धावांची 31 धावा झाले होते अजून 2 धावांची भर येस वाईट बॉल सतुरबाई इकडे पहिला बॉल वाईट नेक्स्ट चौकार आणि यावेळेस पुन्हा वाईट बॉल गोलंदाजावरती प्रेशर कारण की लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहतोय यावेळेस लोअर फुल टच बॉल होता दिशा दिली क्षेत्ररक्षक आहे शॉट मिडॉनला इथे एक धाव तर मिळते दुसऱ्या धावेचं कॉलिंग केलं होतं कॉलिंग थांबवलंय एकच धावेत मात्र समाधान मानावं लागतंय यावेळेस चांगला बॉल फेकला होता फक्त दिशा दिली होती या बॉलला शॉट मिडॉन क्षेत्ररक्षक तिथे उभा होता बॉल उचलपेक होईल तिथवर एक धाव अंकित केली गेली 34 धावांचं टार्गेट फेस करत असताना आपण पाहतोय टीम सावला जांभूळवाडी थोडीशी शांत आणि सावध खेळी पाहायला मिळते एक चौकार आला होता त्यानंतर शांत आणि सावध खेळी पाहायला मिळाली यावेळेस लाईन चांगली होती टप्पा चांगला होता एसटी रक्षकाने केली चुकी दुष्काळ आणि दुष्काळात यो 13वा महिना अंपायर थर्ड अंपायर नक्कीच इथे रिव्ह्यू आपण पाहतोय सतुरबाई पळू नको सतुरबाई तू है तो हम है जाऊ दे आता झालाय सगळा काय करायचं गोट्या ठेवून निकल्या तरी चालतील सतुरबाई इकडे यावेळेस डिसिजन पेंडिंग आहे थोडा वेळ लागेल परंतु उत्तर आपल्याला मिळेलच डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईलच
यस पंच, विकेट आहे. इथे फलंदाज बाद होईल. यावेळेस हाईट केलं होतं आणि फलंदाजाला तंबूच्या श्रेला यावं लागतंय. एकनाथ बॅक टू डग आउट. बॉल 4 बॉल. नो बॅटर इथे मच्छिंद्रला रवाना केला गेलाय. 34 धावांचे टार्गेट फेस करत असताना आपण पाहतोय सावला जांभूळवाडी थोडीशी बॅक फुल आता पाहायला मिळते. पहिला आदरा मिळालाय. अगदी लो स्कोरिंग मॅच मध्ये विकेट बॉल करणं म्हणजेच धोक्याची घंटा आणि 30 धोक्याची घंटा वाजत असताना आपण पाहतोय सावला जांभूळवाडी टीम लाजवाब गोलंदाजी. अगदी फिरकीची जादू. बॉलचा टप्पा पडतोय एका ठिकाणी आणि बॉल जातोय एका ठिकाणी. फलंदाजाला मात्र चुकबुल करणारी गोलंदाजी इथं पाहतोय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं शतक फेकत असताना गोलंदाज विचार करायला गेला तर आपल्या संघाला बलाढ्य भूमिकेत नेऊन ठेवण्याचं काम या गोलंदाजाने केलंय आणि याच प्रकारे गोलंदाजी पुढची गोलंदाजी करावी लागेल हिरेवाडी टीमला. यावेळेस फलंदाजाच्या अंगदृष्टीवर बॉल तर आपटलाय. लाऊड अपील पाहायला मिळते परंतु पंच अपील पेटाळतायत. पंच धावा बस मारा मिठ्या पडा पाया. अरे लग्न लागून गेली 5 परत नाही होऊन गेली तर अजून हे पायाच पडत. हिरेवाडीवाले काय करता आणि काय नाही. पंच शतक संपलं. धावा धावफलकावरती लागले गेले 7. चला चला त्वरित त्वरित फिल्डिंग तैनात करायची आहे टीम हिरेवाडी. रन नाही ना. यस 7च धावा धावफलकावरती. गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं शतक घेऊन येतोय विशाल. यावेळेस 30 सर्कलचं बंधन सुटलाय आणि आता मात्र फलंदाज सुद्धा आपले हात मोकळे करेल की काय, कारण की 7 धावा फक्त धावफलकावरती आले. 34 धावा चेसिंग करत असताना पहिलं शतक इथे 7 धावांचं ठरलाय. या अगोदर जर पाहायला गेलं तर हिरेवाडी टीमने सुद्धा पहिल्या शतकामध्ये फक्त 6 धावा ठोकल्या होत्या. 1 धावेचं डिफरंट आपण पाहतोय. 7 धावा पहिल्या शतकामध्ये आल्या आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे होता. उचलपेक होणार ते एकदा मिळाल्या. दुसऱ्या धावेचं कॉलिंग इथे मात्र थांबवलं जात आहे. तू मेमे चाललं होतं परंतु एकच धाव. 8 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती एकदम अंकित केली आहे. ह्या वेळेस सेंडू अगदी हे बाउन्स आलाय. फलंदाजाला चकमा देत हा बॉल मात्र यष्टिरक्षकाच्या हाताखाली जाऊन विसावलाय. वा जीव लावून जीव ओतून गडी फिल्डिंग करत. किपरने चुकी केली. पंच शतक संपलं. 22च्या 2. स्टार्ट बॉल अगदी वेगवान आणि वेगवान गोलंदाजी. हिरेवाडी टीम इथे थोडीशी नाराजगी व्यक्त होत होती तुमच्या पाठीराख्याकडनं, परंतु आता पाठीराख्या थोडंसं खुश असेल कारण की जी गोलंदाजी करायची होती लाजवाब गोलंदाजी इथे पाहायला मिळते. अगदी ज्या प्रकारे आपण पाहतोय सावळा जांभूळवाडी टीमने गोलंदाजी केली होती त्याच प्रकारे ती हिरेवाडी टीम गोलंदाजी करते.
पुन्हा यावेळेस डॉट बॉल येईल का? यस 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 इथे आला होता परंतु यष्टीरक्षकाने पुन्हा चुकी केली. एक धाव मात्र इथे अंकित केली. पाच बॉल पैकी 4 धावा खर्च केल्या. टीमचे टोटल धावणं पोहोचली 11 या आकड्यावरती. यावेळेस स्टेट ऑन ड्राईव्ह फटका आहे. इथे एक धाव तर मिळाले. दुसऱ्या धावेचं कॉलिंग. अंपर किपर का नको फेकू. किपरला बॉल दिसच ना आज. यस 2 शतकांचा खेळ संपलाय आणि टीमचे टोटल धावणं पोहोचली 12 या आकड्यावरती. 34 धावांचं टार्गेट इथे फेस करायचं होतं. मी तर म्हणेल 32 धावांचं टार्गेट फेस करायचं होतं परंतु 2 धावेने पॅनलाइज केलं गेलं. इथे टार्गेट येऊन टेपलंय 34चं. हिरेवाडी प्लीज प्लीज स्पीड अप ठेवा. वेळ स्पेन करू नका प्लीज. महेंद्र मित्र वेळ स्पेन करू नका. यानंतरची होणारी मॅच एका बाजूला पाहायला मिळेल विस्फोटक घातक फलंदाज जनार्दन आणि त्याच्या विपक्ष आपल्याला पाहायला मिळेल टीम भडवल. ज्या टीमचा दरारा कर्जत तालुक्यात आहे ती टीम भडवळ आणि ज्या टीमचा दरारा आपण पाहतोय कलापूर तालुक्यात आणि अखंड कर्जत तालुक्यात पाहायला मिळतोय ती टीम वाशिवली. एकमेकांसमोर आज मात्र रफ आणि टफ मॅच पाहायला मिळेल. पहिल्या राऊंडची शेवटची मॅच. एका बाजूला टीम भडवल आणि एका बाजूला आपण पाहणार आहोत वाशिवली. 12 बॉल आणि 22 धावांची गरज. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येणार. मास महेंद्र फू बाई फू फुगडी फू. एवढा मोठा झाला तरी बॉल हुकला. तू चौकार आलाय. या चौकाराच्या साह्यानं नाराज झाला गडी. तो गडी रनिंगला आला तर यो गडी कबड्डी खेळायला आला था. बॉल कोट गेलाय समजलाच नाही. चौकाराच्या साह्याने टीमची टोटल धावणं पोहोचली 16 या आकड्यावरती. ही जर मिसफिल्ड आपण केले हिरेवाडी टीम तर नक्कीच महाग ठरू शकते. यावेळेस बॉल आहे कुठे. एसटी रक्षक करणार नाहीये चुकी. नशीब कव्हर आला. परत एक बार आहे चौकार. इथे एकदा मिळाली जाते. थोडस हास्यास्पद खेळ आपल्याला पाहायला मिळतो इथे. थोडीशी हसी थोडीशी खुशी असा खेळ होणं खूप गरजेचं आहे. प्रेक्षकांचंही मनोरंजन होतं आणि खेळाडूंचाही उत्साह दुणावतो. इथे एकदा मिळाली 17 धावा फलकावरती. 34 धावांचं टार्गेट आपण पाहते. वारंवार म्हणतोय 34 धावांचं टार्गेट फेस करत असताना 10 ताव खाऊ खाऊ आपटला था. हंपर चौकार. मगच्याकडे त्या निंजा पुऱ्या नाही झाल्या. 3 बॉल आणि 21 धावा फलकावरती लागलाय. थोडस मागणी शतक ठरलं जाणार आहे कारण की 2 चौकार आणि 1 धाव. एकूण धावा खर्च केले आहेत 9. चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण तयार करायचं हिरेवाडी टीम. बॉल जुना बॉल बेकार आबा. सत्तूरबाई जुना बॉल येऊ दे. या शृंखलेचे अध्यक्ष आदरणीय संतोष शेंडे साहेब जर कुठे असतील तर विनंती आहे आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. फ्रेंडशिप चषकचे अध्यक्ष आदरणीय संतोष शेंडे साहेब प्लीज आपण मंचावर यायचं आहे. आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. आणि तसेच सदस्य आपण पाहतोय राहुल पारधी आदरणीय राहुल पारधी साहेब. चला येऊया मॅच मध्ये. इथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती. क्षेत्ररक्षकांची साथ मात्र मिळत नाहीये. 2 चौकार आलेत आणि 1 धाव खर्च केले. टोटल 9 धावा खर्च केले आहेत. हंपर
यस झटका क्रमांक दुसरा पण पाहतोय सावळा जांभळवाडी टीमला मिळाला जातोय फलंदाज तंबूच्या आश्रयाला येतोय मच्छिंद्र न्यू बॅटर इथे रितेशला रवाना केलं गेलाय रितेश तुतू मेमे चाललं होतं आणि ज्या प्रकारे रक्षकाने हिट केला हिटिंग सक्सेसफुल ठरली गेली फलंदाज तंबूच्या आश्रयाला आलाय न्यू बॅटर रितेशला रवाना केला गेलाय गोलंदाज ट्रॅक वरती अजूनही गोलंदाज आपण गणेशला पाहतोय 4 बॉल फेकलेत 9 धावा खर्च केल्यात अजून 2 बॉलची पैकी डॉट करावी लागेल तर मात्र या मॅच मध्ये रोमांचकता निर्माण होईल यावेळी चांगला फटका आहे क्षेत्ररक्षक तिथे चेंडूला जज करतोय परंतु घडलं काय वेग आणि वेग होता या बॉल मध्ये गोलीच्या वेगाने चेंडू झालाय फरार हा आलाय चौकार या शतकामध्ये मित्र म्हणेल 3 चौकार आलेत आणि 1 चौकार हिरेवाडी टीमला महागात पडणार आहे टीम सावला जांभूळवाडी या शतकाचा मात्र पुरेपूर फायदा घेतोय या गोलंदाजाचा मात्र पुरेपूर फायदा घेतलाय चला वेळ स्पिन करू नका त्वरित गोलंदाजी रडारवर गोलंदाज रवाना करायचा आहे शेवटचा बॉल बाकी आहे आणि शेवटच्या बॉल वरती कशा प्रकारे प्रहार केला जाईल शेवटचा बॉल स्कोर जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती 34 चं टार्गेट पूर्ण करायचं होतं 25 धावा धावफल कव्हर लागले आहेत या स्टार्ट बॉल आलाय जर चौकार आला नसता तर नक्कीच इथे मात्र महाग ठरला असतं सावळा जांभूळवाडीसाठी 18 चेंडूचा खेळ संपलाय उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे 9 धावांची 9 धावा 6 चेंडू 9 धावा काय घडणार या मॅच मध्ये कोण जिंकणार आणि कोण हारणार हे महेंद्र काय करतो मंत्र पडतो काय होतो जास्त वेळ स्पेंड करू नका टीम हिऱ्याची वाडी प्लीज शेवटचा गोलंदाज लगेच गोलंदाजी रडारवर रवाना करायचा आहे गोलंदाजी ट्रॅक वरती कांता आलाय 6 बॉल आणि 9 धावांची गरज काय घडणार या मॅच मध्ये प्रेक्षकांच्या प्रेक्षणीय भेटीला आलेला हा सामना 6 बॉल 9 धावा कांता काहीतरी पडावं लागेल मंत्र तेव्हा जिंकेल इथे यावेळेस लाऊड अपील झाली होती घडलंय काय चाप अजून चाप विकेट 1 धाव आणि 1 विकेट 5 बॉल आणि 8 धावांची गरज न्यू बॅटर शिवाजीला इथे रवाना केलं जात आहे नक्कीच आता शिवाजीचे बॅट दळणं खूप गरजेचं आहे सहा 5 बॉल आणि 8 धावा नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येणार आहे कोणी जाऊ नका नक्कीच ती मॅच पाहण्यासाठी थांबून राहा एका बाजूला टीम वाशिवली आणि त्याच्या विपक्ष आपण पाहणार आहोत टीम बडवल 5 बॉल 8 धावा न्यू बॅटर रवाना केला गेलाय न्यू बॅटरच्या खांद्यावर टीमची धुरा काय घडणार आहे या बॉल वरती पुन्हा गोलंदाज रवाना या वेळेस इथे मात्र फेस चेंजर फटका लगावलाय परंतु क्षेत्ररक्षक तितकं चतुर फील्ड पाहायला बस हिरेवाडी वाला करा मजा हे गलेतून ते गलेत हे बोळातून ते बोळात हाना तुम्ही दनादन चिकार रनात आपल्याकडे 50-60 मॅच आहे तशी झाले हे गडी हे बोळातून ते बोळात ते बोळातून हे बोळात बारीक बारीक गडी आहे असं धावतंय पंचधावा 2 3 4 बॉल आणि 5 धावांची गरज आहे ऑब्जेक्शन गोलंदाजावरती बबलू रोहिदास बांगरे आपण जायचे तर नंबरच्या भूमिकेत इथे रिव्ह्यू चेक करतो ठीक आहे
अवस्थळ अंपायर आहे गोलंदाजाला मात्र गोलंदाजावरती आक्षेप आहे यावेळेस लाजवाब फटका आहे क्षेत्ररक्षक आहे परंतु आवा हिस्सा पर मॅच विनिंग फटका सावळा जांभूळवाडी टीम इथे विन ठरली जाते रोमॅन्टिक मॅच होत होती परंतु इथे बॅट पीस आला बॅटच्या रडार मध्ये चेंडू मिळाला आउट ऑफ द पार इथे आला षटकार मॅच जिंकल्या टीम सावळा जांभूळवाडी जिंकलेल्या संघाचे अभिनंदन हारलेल्या संघाचे गोड गोड कौतुक Yes, Budwal team field आहे